अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार, चोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर। काय झालं सर? आय एम लिटरली शॉक्ड सर. मला काहीच कळत नाही सर. आय मीन खुनी. बरं काय झालं? काय खुनी काय? सर खुन्याने खुनाचे पुरावे मागे सोडले आहेत. बट हाऊ इज इट पॉसिबल सर? कसं शक्य आहे सर हे? काय शक्य काय नाही सर. म्हणजे तुम्ही मी आपण ओळखतो सर खुन्याला. काय? येस सर. कोण आहे ते? द सर तुम्हीच एकदा प्लीज चेक करा नाही. तू असं का बोलतोय जसं पहिल्यांदा खून पाहिलंस? सर तसं नाही. इट विल बी बेटर तुम्ही जर आले आणि चेक केलं तर. चल. धुरंधर. माय गॉड. आज एकदम अचानक? अरे उभा कायस? बस ना, बस बस. धुरंधर रात्री तू कुठे होतास? कुठे होता म्हणजे? माझ्या घरी होतो. नाही, तू रात्री घरी नव्हतास. परब आता तुझ्या घरी आहे, त्याचाच फोन होता मला. अरे परब माझ्या घरी काय करतोय? मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे. रात्री तू कुठे होतास? बराच वेळ झोप लागत नव्हती म्हणून 2 वाजता आम्ही लॉंग ड्राईव्हला निघून गेलो होतो. 4:30ला परत आलो. का बरं? खोटं का बोललास? का लपवलंस माझ्याकडून? लपवलं? मल्हार, अरे एखाद्या क्रिमिनल सारखी माझी एन्क्वायरी का करतोस तू? कळेल तुला, लवकरच कळेल. सर. बोल. सर एक धुरंधर, गुप्ती कुठे आहे तुझी? माझी गुप्ती माझ्या गाडीमध्ये असेल. का बरं? दाखवतोस मला?
मल्हार, हा सगळा काय प्रकार आहे नीट आधी मला समजावून सांग. धुरंधर, मी पण कन्फ्यूज आहे. मला हे सगळं लवकरात लवकर संपवायचं आहे. प्लीज कोऑपरेट मी. म्हणजे नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. होय, जतीन रॉयचा खून झालाय. व्हॉट? येस. ते त्रिमूर्ती ट्रेडर्सवाले, त्यांच्या एका पार्टनरचा आधीच खून झाला होता ना? खून नाही, ऍक्सिडेंट झाला होता. एनिवेज, जतीन रॉयच्या खुनाशी माझा काय संबंध आहे? संबंध आहे, कारण तुझी गुप्ती जतीन रॉयच्या पाठीमध्ये घुसली आहे. व्हॉट रमेश? येस. अच्छा, म्हणून हा सगळा तमाशा सुरू आहे का? चल चल, मी तुला माझ्या गाडीतली माझी गुप्ती दाखवतो. चल. दाखवतो तुला. माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना तुझा? अरे डिक्कीतच आहे बाबा. हे बघ, ठीक आहे, दिसली? इथं बघ, केस आहे. त्याची मूठ आणि गुप्ती कुठे आहे? या डिक्कीमध्येच होती. धुरंधर, जतीनच्या रक्तानं मारलेले बूट देखील परबला तुझ्या घरी सापडले. आणखी काही पुरावा हवा? काय जतीन रॉयच्या खुनाच्या आरोपाखाली मला तुला अटक करावी लागेल. बॉस, रक्षक बन गया भक्षक, खुनी धुरंधर, मर्डरर और डिटेक्टिव. हसू नकोस, अजून काम पूर्ण झालेलं नाहीये. अरे बॉस, धुरंधरला असं फसवलं ना की आता तो सुटणारच नाही. आज मेरे कलेजे को ठंडक पहुंची है बॉस. मूर्ख, अजून धुरंधरला शिक्षा झालेली नाहीये. आला का? ओके बॉस. पुढचा काय प्लॅन बॉस? ओके बॉस, मी तुम्हाला अपडेट देत राहील. धुरंधर, फार मोठी चूक केली असते. काय गरज होती कायदा हातात घेण्याची तुला? बघ मल्हार, मी काही सुद्धा केलेलं नाही, उगाच गैरसमज आहेत. अरे पण स्पष्टीकरण देऊन काय उपयोग आहे का? कायदा हातात घेण्याची काय गरज होती? अरे मित्र असून मी देखील काही करू शकत नाही. आय एम हेल्पलेस. मल्हार, त्या खुनाशी माझा काही सुद्धा संबंध नाहीये. हे मी मानतो ना, पण कमिशनर साहेबांना काय उत्तर द्यायचं? अरे ती गुप्ती चोरली माझ्या गाडीतून कोणीतरी. किती वेळा सांगतो तुला, डोकं फोडू तुझ्या पुढे. नको ते धाडस करण्याची गरजच नव्हती ना. ठीक आहे, तुला किती सांगितलं ना तरी त्याचा काही सुद्धा अर्थ नाही. धुरंधर कायदा पुरावा मागत असतो, तुला माहिती आहे चांगलं. आता कुठे घेऊन जातोस तू मला? कमिशनर ऑफिस. नंतर तिथून पुढे कुठे जायचं ते ठरेल. अरे काय रे, हे गाडी चालवता येत नाही का मूर्खा? कशाला बाईक चालवतो? रॉंग साईड गाडी चालवत असतो. गाडी बाजूला रे. धुरंधर, वेळेपणा करू नका. धुरंधर पकडायला आला. गाडी
एक नंबरचा मूर्ख माणूस आहे हा. अरे पळून गेल्यानंतर त्याच्यावर संशय आणखी बळावला ना. सर पण तुम्हाला खरंच वाटतं की धुरंधर सारखा माणूस फोन करेल? बरं मला वाटून न वाटून काय उपयोग. सगळे पुरावे त्याच्या विरोधात आहे. अरे त्याच्या बुटावरचं रक्त हे जतीन रॉयचंच आहे बघ. रिपोर्ट बघ. हे सगळं खरंय सर, पण धुरंधर सरांसारखा माणूस असला गलथानपणा का करेल सर? नाही म्हणजे त्यांना खून करायचाच असला तर ते स्वतःच्या गुप्तीने करणार नाही किंवा मर्डर वेपन तिथेच सोडणार नाही. शिवाय बुटांचा रक्ताला स्पर्शही होऊ देणार नाही आणि आपले बूट सापडतील असे आपल्या घरी सोडणार नाही. हे सगळं मला काय सांगतोय तू? हे माझ्या लक्षात येत नाही असं वाटतंय का तुला? पण आता कमिशनर साहेबांना काय उत्तर द्यायचं? साहेबांचाच फोन आहे. हा सर, इन्स्पेक्टर साने. धुरंधर कुठे? ते सर नो सर, मी त्याला पकडून तुमच्याकडे घेऊन येतो. तिकडे मंत्री साहेबांनी माझी हवा टाईट करून ठेवलेली. काल बंगल्यावर बोलवलं होतं मला. तुला जमत नसेल तर सांग. एक काम करा. यस सर. धुरंधरचं ऑफिस, त्याचं घर पहारा लावा सगळीकडे. त्याचे सेक्रेटरी, बायको, त्याचे असिस्टंट सगळ्यांचे फोन टॅप करा. आय वॉन्ट धुरंधर इन एनी हाऊ, इन एनी केस. यस सर. बाय हुक बाय क्रूक. हॅलो हॅलो श्यामल, मी बोलतोय. सर. श्यामल, हा माझा नवीन नंबर आहे. असीमला सुद्धा हा नंबर दे आणि मला आता याच नंबरवर कॉल करा आणि तुमच्या स्वतःच्या नंबरवरून कॉल करू नका. तुम्ही दोघंही वेगळं सिम कार्ड घ्या आणि त्याच्यावरूनच मला फोन करा, कारण तुमच्या दोघांचे नंबर सुद्धा ट्रॅप होण्याची शक्यता आहे. आणखी एक, असीमला माझी मेकअपची किट घेऊन यायला मी एक ॲड्रेस पाठवतो. त्या ॲड्रेसवर घेऊन यायला सांग. आणि तू एक काम कर, आतापर्यंत आपण ज्या ज्या केसेस हँडल केलेल्या आहेत त्याच्यामुळे ज्यांचं नुकसान झालेलं असेल किंवा जे जे क्रिमिनल्स आहेत त्यांच्या सगळ्यांचा पत्ता काढ आणि त्यांच्या सध्याच्या लेटेस्ट ॲक्टिव्हिटी काय आहेत हे मला वारंवार कळव. मी तुला परत फोन करीन. आणखी नाही, असीमला ताबडतोब पाठव आणि मी कुठे आहे याचा कोणालाही पत्ता लागता कामा नये. राईट? ओके सर. काय खबर आहे काळे? सर ते वादळ आय मीन धुरंधर सर हातीच नाही लागले. पुल युअर सॉक्स. सॉक्स सॉक्स शक्कल लढवा. सदा बोले, धुरंधरच्या माणसांचं काय लोकेशन आहे? साहेब, त्यांचं आणि त्यांच्या माणसांचं फोनचं लोकेशन ऑफिसच आहे. काय? कसं शक्य आहे? सर ते आपल्यापेक्षा 4 पावलं समोरच असतात नेहमी सर. सॉरी. प्रत्येक वेळी तुम्हाला काय थट्टा सुचते? सॉरी सर. बी सिरियस. तुम्हा लोकांचा आजवरचा अनुभव, तुमचं नेटवर्क कामी लावा. आलं त्यांना? येस सर. ठीक आहे. हो. सर, खून धुरंधर सरांनीच केला असं अजूनही वाटतं तुम्हाला? बरं, मला एकच प्रश्न सारखा आहे, काय विचारताय तुम्ही? मला मान्य आहे धुरंधर आणि मी केस संबंधी एक दुसऱ्यांवर कुरघोडी करत असलो तरी मी कन्फर्म आहे हा खून धुरंधरने केलेला नाहीये. सर, मग आपण आपला सगळा फोकस धुरंधर सरांवर ठेवण्यापेक्षा इतरही मार्गांचा अवलंब करून बघूयात ना. यू आर राईट. त्या दिवशी आपण जतीन रॉयच्या नोकरालाच विचारलं. त्याच्या मिसेसचा मूड नव्हता म्हणून सोडून दिलं. शिवाय एका मंत्र्याची मुलगी. येस, बरं. त्यांच्या मिसेसला विचारपूस करायला हवी. यू आर राईट सर. निघूया? येस, चला.
धुरंधरला सांग इन्स्पेक्टर साने आले भेटायचं. हो साहेब. इन्स्पेक्टर, इतक्या रात्री येण्याचं कारण? माफ करा मॅडम, आम्ही तुम्हाला जरा तसदी दिली आहे. नाही तसं रायसाहेबांच्या खुनाबद्दल तुमच्या नोकरांना आम्हाला पूर्ण माहिती दिली आहे, पण एखादा पॉईंट सुटू नये म्हणून परत चौकशी करायला तुमच्याकडे आलोय. चौकशी? आता कसली चौकशी? खुन्याला तर तुम्ही अटक केली ना, तो फरार झाला, यात मी काय करू शकते? नाही मान्य आहे धुरंधर फरार झाला, पण आय थिंक धुरंधर खुनी नसावा. कशावरून? सगळे पुरावे तर तेच सिद्ध करतात ना. होय, पण रायसाहेबांचा खून करण्याचं काही मोठं असावं ना. धुरंधर रायसाहेबांचा खून का करेल सांगू शकता तुम्ही? मी काय सांगणार? घराबाहेर गेल्यानंतर ते कुणाशी संबंध ठेवतात, काय करतात याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. मॅम, ज्या दिवशी तुमच्या मिस्टरांचा खून झाला त्या रात्री काही विचित्र घडलं का? म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं असं काही म्हणता येणार नाही, पण तो दिवसच वाईट होता. सकाळी माझा आणि जतीनचा कशाहून तरी वाद झाला आणि सायंकाळी तो लवकर परत आला. आल्यानंतर स्टडी रूममध्ये जाऊन बसला. किती वाजेपर्यंत? साधारणतः 8:30-9 पर्यंत. त्यानंतर आम्ही डिनर केलं आणि त्याचं तर जेवणात पण लक्ष नव्हतं. जतीन, व्हॉट्स रॉंग? काय चाललंय? तू माझा राग जेवणावर का काढतोयस? तुझा राग? आय मीन आपल्या सकाळच्या भांडणाचा राग. मी बघतीये आल्यापासून तू बोलत नाहीयेस, जेवत पण नाहीयेस. चाललंय काय तुझं? हो, हे बघ, सकाळी आपल्या दोघांमध्ये वाद झाला हे लक्षातही नव्हतं माझ्या. मग हे काय आहे? ऑफिसचं कामाचं टेन्शन. मी स्टडीमध्ये जातो. अरे जतीन, त्यानंतर तो पुन्हा स्टडीत निघून गेला. मी टीव्ही बघितला आणि झोपले. मला माहिती असतं की ती माझी आणि जतीनची शेवटची भेट आहे, तर मी त्याला 1 सेकंद पण सोडलं नसतं. त्यानंतर तुम्ही त्यांना थेट सकाळीच? हो. त्यांना भेटायला ऑफिसचं कोणी आलं होतं? हो, नमित मोहिते. तेही मला सकाळी आमच्या नोकराकडनं कळलं. तो आमच्या त्रिमूर्ती ट्रेडेस कंपनीचा इंजिनियर आहे. जतीनचा आणि त्याच्या पार्टनरचा त्याच्यावर फार विश्वास होता. अशा प्रकारच्या खुनामध्ये सहसा खुनी हा जवळचा किंवा ओळखीचाच असतो. 1 मिनिट, म्हणजे तुमचा नमितवर संशय? आमचा संशय सगळ्यांवरच असतो. एनिवे, थँक्यू. मला गरज नसली तर परत येईल तुम्हाला तसदी द्यायला. गुड नाईट. चल. धुरंधर कुठं आहे? बॉस, तेच तर मलाही कळत नाहीये. मीच काय, पोलीस पण दिवस रात्र त्याला शोधतायत, पण साला कोणत्या बिळात घुसून बसला आहे हेच कळत नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं, धुरंधरला जोर शिक्षा होत नाही तोवर सावध राहा. मला बर्बाद केले ते, त्याला बर्बाद केल्याशिवाय मी राहणार नाही. अरे त्याला बर्बाद तर मलाही करायचं होतं बॉस. तुम्हाला ठाऊक आहे, त्याच्यामुळं माझा भाऊ, मोठा भाऊ, तो आज जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. मी तर गेमच करणार होतो त्याचा, पण तुम्ही मला अडवलं. नको, त्याला शिक्षा होईलच, पण तोही आता अलर्ट झालेला असेल. मलाही तेच हवं आहे. तो काही स्वस्त बसणार नाही. त्याने जराशी हरकत केली तर तिथेच ठेचतो त्याला.
अरे काय नमित, कमाल आहे तुझ्यासारखा यंग मुलगा रात्री 10:30 वाजता झोपतो. सर ऑफिसमध्ये कामाचं लोड खूप वाढलंय ना, म्हणून थकायला होतं. बरोबर आहे. जतीन साहेबांचा खून झाला तेव्हापासून जरा प्रेशर वाढलं असेल ना, लपवा छपवी, पुरावे नाहीसे करणे वगैरे वगैरे. एक्सक्यूज मी सर, तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? घ्यायला नको. जतीन रायला जिवंतपणे शेवटीच्या माणसानं बघितलं तो तू आहेस. व्हॉट? मिस्टर नमित मोहिते, ज्या रात्री जतीन रायचा खून झाला त्या रात्री तू त्यांना भेटायला गेला, त्यावेळी त्यांच्या नोकरानं तुला आत पाठवलं. मग त्याच नोकराने तुम्हाला हेही सांगितलं असेल की मी निघून गेल्यावर त्यानेच दार बंद केलं. हो सांगितलं ना, पण त्या नोकरानं मला हे देखील सांगितलं की तू आत गेला, त्यानंतर जोरजोराने बाहेर तुमचा आवाज येत होता, तुझा आणि जतीन रायचा वाद झाला. बरोबर? मग तुझा आणि जतीन रायचा वाद झाला हे तू पोलिसांना सांगायला नको होतं? हे तुझं कर्तव्य नव्हतं का? सांगणार होतो साहेब. मग का सांगितलं नाहीस? कारण खून झाला हे मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याचबरोबर खुन्याला त्याच रात्री पोलिसांनी अटक केली ही बातमीही वाचली, म्हणूनच गरज वाटली नाही. मला एक सांग, त्या रात्री जतीन रॉय आणि तुझ्यामध्ये वाद का झाला? मी खरं तर जतीन सरांशी त्या दिवशी हुज्जत घालायला नको होती. जतीन सरांचा माझ्यावर खूप विश्वास होता. ते माझ्या कामावर खूप खुश होते. ते मला धाकट्या भावासारखे ट्रीट करायचे. इतकंच नाही तर त्यांनी मला आपल्या कंपनीत 10% भागीदार सुद्धा केला. पण जेव्हा आपल्यावर इतका विश्वास करणारा बॉस आपल्यावर अफरातफरीचा आरोप करतो तेव्हा मनाला लागतं ना सर. कसली अफरातफर? कसली अफरातफर म्हणून काय विचारतोस? आपल्या गोळांमधला माल परस्पर बाहेर विकतो असतो. गेले 3 वर्षापासून तुझा हा फ्रॉड चालू आहे. आपल्या अकाउंट हिशोबात 3.5 कोटीचा हिशोब लागत नाही. याचं काय उत्तर देशील तू? ते मी कसं सांगणार सर? अरे कमाल आहे, तुझ्यावर सर्व व्यवहार सोबत आहे ना मी. मग फ्रॉड कोण करू शकतो? जतीन सर, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण म्हणून हे असले आरोप तुम्ही माझ्यावर करू शकत नाही. आवाज चढून कोणाशी बोलतोस तो? अरे माझ्या पार्टनरचा विरोध असून 10% भागीदारी दिली मी तुला. शिवाय महिन्याचे 1.5 लाख रुपये पगार मोजतो तो वेगळा, आणि तू मला डोळे दाखवतोस? सर सॉरी, मला आवाज चढवायला नको होता, पण तुम्ही अचानक हा असला आरोप माझ्यावर करताय म्हणून मलाही धक्का बसला सर. तू जा ना मित्र, जाताना ही फाईल घेऊन जा. तुला आठवड्याभराची मुदत देतोय मी. मला सर्व हिशोब नीट कॅल्क्युलेट करून हवे आहेत, नाहीतर पोलिसात कंप्लेंट करणे मी. अनेक रोज रात्री उशिरापर्यंत ऑफिसात बसून हेच काम करतोय सर. नमित, ऑफिसमध्ये काही फ्रॉड आढळला तर ताबडतोब मला कळव. ओके? आज मी तुला सोडतो, पण एक ध्यानात ठेव, जतीन रायचा खून करण्याचा मोठा असलेली एकमेव व्यक्ती तू आहेस. सरांविषयी काही कळलं का ग? सर कसे असतील, कुठे असतील? मारुती राया, तूच रक्षण कर रे बाबा. सरांविषयी एक अक्षरही बोलू नकोस. बाहेर हवालदार उभे आहेत, माहिती नाही का तुला? धुरंधरच्या ऑफिसची झडती घ्यायची मला. चाव्या द्या ऑफिसच्या. सर असं करू नका ना सर. सर आमचे सर कसे असले ना ते खून करणार नाहीत. चाव्या द्या. आणि त्यात ते तुमचे मित्र आहेत सर.
सर प्लीज सर सर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस ऐसे चाव्या द्या. सर सर प्लीज असं करू नका सर प्लीज. श्यामल बाजूला हो, मला झडती घ्यायची. सर पण धुरंधर सरांवर तुमचा विश्वास नाही आहे का? तुमचे मित्र आहेत ते. मित्र? गैरसमज आहे तुमचा. माझा मित्र जर असता ना तर मला असं सोडून लाथाडून निघून गेला नसता. तो तर पळून गेला, पण मी कोणती सापडलो त्याचं काय? याचा विचार केला ना? सर फोन येतो ना, दिवसातून 4 वेळा कमिशनर साहेबांचा फोन येतो. माझा बीपी सारखा वाढत राहतो. सर तो फोन नाही, तुमचा फोन वाजतोय. आलाच ना, झालं समाधान. बघा हा परत बोल. काय रिअली? म्हणजे ही गोष्ट देखील धुरंधरच्या विरोधात गेली. ठीक आहे, गप. आता कसं वाचवणार तुम्ही तुमच्या साहेबांना? हा बोला ना. काय झालं सर? काय झालं काय विचारतेस? डॉक्टरच्या रिपोर्ट प्रमाणे खून पहाटे 3:30 आणि 4च्या दरम्यान झाला आणि त्या क्षणी धुरंधर घरी नव्हता. कारण धुरंधर 4:30ला घरी आला असं त्यानं मला स्वतः सांगितलंय. इथेच काहीतरी क्लू मिळेल. काय? चला सदाफुले पिंजून का ऑफिस. सर आता मला दुसरी नोकरी शोधावी लागणार आहे. काही होणार नाही आपल्या सरांना. तेव्हा ना आपल्या सरांनी आपली चाल खेळायला सुरुवात केली असेल. आणि हो कादंबरी, सरांविषयी कुणाला काहीही माहीत होता कामा नये आणि सरांना कॉलही करायचा नाही आणि त्यांच्या घरीही कॉन्टॅक्ट करू नकोस. तेच आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. एक साधा फोन आहे माझ्याकडे, त्या नंबरवर सर मला कॉल करतील. ओके. तिन्ही फाईल परब साहेबांच्या टेबलवर ठेव. मी निघतोय आणि परब साहेब आले की मला फोन करायला सांग. ओके चल. शट्स. कमिशनर साहेबांचं पण आता लागली. हॅलो मिस्टर साने. येस सर. येस सर. नो सर. काय करतोयस? कुठे आहे खुनी? धुरंधर कुठे आहे? अरे तू इतका इनइफिशियंट कसा झालायस? तिकडे मंत्री साहेबांनी माझी हवा टाईट करून ठेवलेली. काल बंगल्यावर बोलवलं होतं मला. तिथे त्यांची मुलगी मिसेस सुरभी रॉय होत्या. त्यांच्यामुळे वाचली आपली लाज. हे बघ, अजून 2 दिवस देतोय मी तुला. तुला जमत नसेल तर सांग, मी जातीनं लक्ष घालेन. जमत नसेल तर सांग, जमत नसेल तर सांग. चला आम्ही मेहनत करतो म्हणजे ती. हा कोण? मल्हार मी बोलतोय. धुरंधर. धुरंधर कुठे आहेस तू? आय स्वेअर तू मला भेट. मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही मी तुझा.
तुझ्यामुळे वाट लागली माझी. मल्हार चिल. भेटतोस का तेच विचारायला फोन केलाय. नमस्कार साने साहेब. धुरंधर तू तू चल 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 गाडीत बस आणि पोलीस स्टेशन मध्ये चल. अरे बाबा मी काही पळून जाणार नाहीये. विश्वास नाही का तुझा माझ्यावर? अजिबात नाही. तुझ्यावर विश्वास ठेवण्याचे परिणाम भोगतोय ना मी. हे बघ मल्हार, मला जर पळून जायचं असतं ना तर मी इथे आलोच नसतो. मला फक्त उद्या रात्रीपर्यंतची मुदत आहे. धुरंधर फालतू प्रकार करायला मला वेळ नाही. 2 दिवसाची मुदत दिली कमिशनर साहेबांनी मला. अरे पण मी तुला फक्त उद्या संध्याकाळपर्यंतच वेळ मागतोय. उद्या संध्याकाळी तुझा कोणी तुझ्या ताब्यात असेल. मी बोललोय ना मला अजिबात वेळ नाही आहे. आले त्यांना. हे बघ मल्हार, तू जर माझं ऐकलं नाहीस ना तर तुझा खुनी तुला कधीच परत मिळणार नाही. निघून गेलेला असेल तो इथून. धुरंधर फक्त तू आहेस म्हणून ऐकलंय. पण ध्यानात ठेव, तू तुझं प्रॉमिस जर पूर्ण नाही केलं ना तर मी स्वतःहून तुझ्या स्वाधीन होईल. झालं? पण फक्त आत्ता मला सोड, कारण मला फार महत्वाचं काम करायचं आहे. प्लीज. काय पोझिशन? सर बघा ना सर, परिस्थिती अशी आहे, सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. दार उघडं होतं का? हो सर, दार उघडच होतं. सर सकाळी मी नोकराला रूम झाडायला सांगितलेलं. दार उघडच होतं, चावी दारालाच होती. म्हणून मला जर संशय आला आणि आत येऊन बघते तर हा सगळा प्रकार. व्हॉट्स गोइंग ऑन इन्स्पेक्टर? कुणीतरी येऊन माझ्या मित्राचा खून करतं, कुणीतरी इथे स्टडीमध्ये येऊन चोऱ्या करतं आणि तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही कोण? सर मिस्टर बजाज, जतीनचे बिझनेस पार्टनर. मिस्टर बजाज, तुमच्या मित्राचा खून होतो आणि 8 दिवसानंतर तुम्ही प्रकट होताय. मी US ला असतो. जतीनच्या बिझनेसमध्ये मी 40% पार्टनर आहे. भारतात मी येत जात असतो. मिस्टर बजाज, आय कॅन ओनली से वी आर ट्राइंग बेस्ट. पण तुमच्या जवळच्या माणसाचा खून होतो आणि तुम्ही 8 दिवसानंतर प्रकट होताय, त्यामुळे आमची प्रोग्रेस होत नाही. ओ आय गॉट इट. शूट. विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते. प्लीज कोऑपरेट मी. शुअर. थँक्यू. मला सांगू शकता जतीन आपल्या स्टडी रूम मध्ये काय काय ठेवायचे? महत्वाच्या फाईल्स, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. म्हणजे या स्टडी रूम मधून एखादं डॉक्युमेंट, एखादी फाईल मिसिंग होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. आणि असं जर असेल तर तुम्ही ते सांगू शकाल? नक्कीच. आम्ही फाईल्सला नंबरिंग करायचो. त्यामुळे जर एखादी फाईल मिस झाली असेल तर ती आयदर ऑफिसमध्ये असेल किंवा माझ्या घरी. ओके, हे सगळं तुम्ही चेक करून मला सांगू शकाल कुठल्या नंबरची फाईल मिसिंग झाली ते? शुअर. थँक्यू. मिसेस सरा, या स्टडी रूमच्या किती चाव्या होत्या? सर 3. एक जतीनकडे, एक स्पेअर माझ्याकडे आणि एक नमितकडे. पण जतीनच्या आणि माझ्या चाव्या माझ्याचकडे होत्या. म्हणजे तिसरी चावी ही नमितकडे असावी? सर नमितला विचारायला हवं. ओके. थँक्यू मिस्टर बजाज.
थँक्यू. थँक्यू. प्लीज जरा चेक करा आणि आमच्या काळे साहेबांना सांगा. काय जरा नोट डाऊन करा व्यवस्थित. पोलीस स्टेशन लावून मला रिपोर्ट आहे. थँक्यू. थँक्यू. सर तुम्ही या सर, या बसा सर. काय नवीन, तू ऑफिसला नाही गेलास? डोक्याला मार लागलेला दिसतो तुझ्या. हा हो. कसं काय? काल मी ते गाडीवरून पडलो. रात्री झोपही झालेली दिसत नाही. हो, ते वेदनेमुळे झोप लागली नाही. अख्खी रात्र तुझी रायसाहेबांच्या स्टडी रूम मध्येच गेली असेल ना फाईल शोधण्यात. व्हॉट? रायसाहेबांच्या स्टडी रूमची एक चावी तुझ्याकडे आहे? हो आहे. कुठे आहे? ही बघा. भैया जी, भैया जी, भैया जी, एक मिनट भैया जी. भैया जी, हमारे चाचा गुम हो गए हैं. बद्री प्रसाद कानपुरी, ये देखिए. हम छोटी हुबेहूब हमारे जैसे ही दिखत है. देखिए, है ना? आपने इन्हें कहीं देखा है क्या? नहीं, मैंने नहीं देखा इन्हें. नहीं, आपने कहीं देखा होगा. मैंने नहीं देखा. भैया जी, आपने देखा होगा. भैया जी, एक बार देख तो लीजिए. भैया जी, आपने देखा होगा. मैंने नहीं देख. शांत राहा. ये जास्त शहाणपणा करू नकोस. गाडीचा लॉक उघड. जास्त शहाणपणा करू नकोस. चल गाडी चालू कर आणि हायवेवर घे. गाडी चालू ठेव. जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत. काय राजेंद्र बजाज इंडियात कधी आला? तुम्ही खूप मोठी चूक करताय. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. माहिती आहे, चांगलं ठाऊक आहे. हे वाच. नाही, मी हे कधीच करणार नाही. काहीही झालं तरी मी हे करणार नाही. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. आणि तुम्ही जर का आमच्या बॉसचं ऐकलं नाही ना तर तुम्हाला खूप भारी पडणार आहे. नाव माहिती आहे तुम्हाला आमच्या बॉसचं? धुरंधर लिमये. कळलं का? हे गाडी बाजूला थांबव. नाव लक्षात ठेवायचं. धुरंधर लिमये. नमित साहब आप ही हो क्या? हाँ, आप? मला तुमच्या आईने तुमच्याकडे स्वयंपाकासाठी पाठवलंय. पण मला कुक नकोय. माझ्याकडे काकू येतात स्वयंपाकाला. हो काय? बरं पाणी देता का जरा प्यायला? थांबा, आणतो. थांब. डोक्याचा मार कसा आहे? फार दुखतंय का? तुला कसं माहित? काल जतीन रॉयकडे फाईल चोरी करायला गेला होता. याच ना फाईल. कोण आहेस तू? हे फाईल्स तुझ्याकडे कशा आल्या? कारण मीच तुला काल तिथे बेशुद्ध केलं होतं
आणि या फाईल्स घेऊन गेलो. कोण आहेस तू? हे बघ, मी इन्स्पेक्टर सानेला फोन करीन. तू इन्स्पेक्टर सानेला फोन केलास ना, या फाईल तुझ्याकडे आहेत म्हणून तुलाच अटक. पण कोण आहेस तू? मी डिटेक्टिव्ह धुरंधर लिमाय. एनी डाऊट? नो डाऊट. ओ शिट, मी किती घाबरलो होतो. तुमच्यावर खुनाचा आळ आहे ना, पण तुम्ही खून केला नाही हे मला माहिती आहे. आणि तू सुद्धा खून केला नाहीस हे मला सुद्धा माहिती. पण सगळ्यात जास्त संशय आपल्या दोघांवरच आहे. म्हणून तर मी आलोय तुझ्याकडे. तुझ्या जीवाला धोका आहे नमित. कारण मी सुटलो हे बघून तो तुला त्या खुनामध्ये अडकवायचा प्रयत्न करेल किंवा एखाद्याला मारून सुद्धा टाकेल. पण आता मला भीती नाही. तुम्ही माझ्या सोबत आहात ना? बिलकुल. आता आपण दोघांनी मिळूनच त्या खऱ्या खुन्याला जाळ्यामध्ये ओढायचं. मला सांग, तू जतीन रॉयकडे किती वर्षांपासून काम आलाय? 5 वर्षांपूर्वी. म्हणजे त्याचे पार्टनर भास्कर चंद्राचा खून झाला नव्हता? सर, मी तर ऐकलं होतं की ते ऍक्सिडेंटमध्ये गेले. नाही, तो खून होता. मी त्या खुन्याला पकडण्याआधीच तो फरार झाला होता. असो, तर तू त्रिमूर्ती ट्रेडर्स 5 वर्षापूर्वीच जॉईन केली होती. हो, मी आता 10% पार्टनर आहे कंपनीमध्ये. तू त्या फाईल्स का चोरी करायला गेला होता? कंपनीचे आणखी एक पार्टनर आहेत, राजेंद्र बजाज. ते US मध्ये असतात, पण अधूनमधून इंडियात पण येतात. खून झाला त्या रात्री जतीन सरांनी मला घरी बोलवलं होतं. कंपनीच्या व्यवहारात 3.5 कोटींचा फ्रॉड होता. 2 वर्षांपासून कोणीतरी चोरून माल बाहेर विकत होतं. त्याला जबाबदार मी आहे असं जतीन सरांना वाटलं होतं, म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं आणि आठवड्याभराची मुदत दिली होती सगळा हिशोब देण्याकरता. पण त्याआधीच त्यांचा खून झाला. या फाईल्स मी चोरल्या, कारण जतीन सरांनी मला ज्या फाईल्स दिल्या होत्या त्यामध्ये काहीच गडबड पकडता आली नाही. आठवडा संपण्याआधी जर मी सोल्युशन काढलं नाही तर मला अटक होईल, या भीतीने मी त्या फाईल्स चोरायला गेलो. हे बघ नवीन, त्या फाईल्स मध्ये गडबड आहे आणि त्या फाईलच्या शोधासाठी पोलीस तुला गाठणार आहे. तेव्हा आता मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. आपला कोणीतरी पाठलाग करतोय. हो, मागे येऊन बघ. थांब. सर, 2 माणसांचा पाठलाग करतो. मी त्यांच्या मागे गेलो तर तो माझ्या हातून निघून गेला. काळजी कर ना, ते लोक इथेच येतो. बघितलं? येस सर. पाय घसत चालतोय तो आणि तो तसं पडतो. दोघे माणसं इथे राईट सर. आणि हाच खुनी आहे. तर हे कशावर दोघांना आठवतं? साने काय म्हणाला होता की खुन्यानी पायांचे ठसे मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण यांनी रक्ताचे ठसे मिटवले नाही. हा मुळातच लंगडा असल्यामुळे पाय घासत चालतोय आणि त्याच्यामुळे सारेला असं वाटलं की यांनी रक्ताचे डाग मिटवले. राईट सर. सर, युअर करेक्ट. सर, अगदी बरोबर. बघा, असे पकड सर. पैसे मिळतात कसे? मिळतात त्यात काम करायला पाहिजे ना. चल चल माझ्या बरोबर. कोण तू? कोण? मी त्याचा तू जीव घ्यायला निघालायस का? त्याचा असिस्टंट आहे. उडवून टाकेन काय समजलं? वेळ संपलाय तुझा. कोण तू? मी धुरंधर. कामल, स्वामीला फोन कर आणि त्याला म्हणावं तुझा पोलीस सापडलाय म्हणून. घेऊन जा म्हणावं याला. असीम, तू सांभाळायला. मी निघतो. ठीक आहे.
साहेब 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 तो गोट्या पलवानला पोलिसांनी अटक केली आहे साहेब आणि धुरंधरने त्याला जखमी केलाय. तरी त्या मूर्खाला मी सांगितलं 2 दिवस त्या धुरंधरच्या मागे जाऊ नकोस म्हणून, 2 दिवस काहीही करू नकोस म्हणून सांगितलं होतं. आपलं काम झालं. मग मी US मध्ये निघून गेल्यानंतर काय वाटेल तर कर म्हटलं होतं. थंड डोक्यानं विचार करायची सवयच नाही आहे त्यांना. भावाच्या जन्मठेपेचा बदला घ्यायची घाई झाली होती त्याला. पण गोट्या, तू जेलमध्ये गेलास म्हणजे मी जाणार नाही. जेलमध्ये येऊन तुझा मुर्दा पाडील. नमित, फाईल सांभाळून ठेवल्या आहेत ना? मला त्या हव्या आहेत. फाईल्स सुरक्षित आहेत, पण माझा हिस्सा? हो, तुला 5% पार्टनर बनलेली. काय सर, 10% तर मी आहेच आता. अरे माझ्या 40 मधल्या 5% बद्दल बोलतोय मी. सर 10. पण तो धुरंधर, त्याला मस्त मामा बनवलाय मी. त्याला वाटलं मी त्याला मदत करणार आहे, म्हणजे करणार होतोच. पण सर, दुनिया पैसे वालो की है. तुम्ही मला 10% वाढवून देणार आणि US ला नेणार हे मला जर आधीच सांगितलं असतं तर जतीनला मीच संपवलं असतं. कशाला त्या गावंडळ गोटीबिटीच्या नादी लागलात? आता बघा, त्याच्यामुळे एक टेन्शन वाढलं ना. त्याला संपवण्याचं एक काम लागलं मागे. ठीक आहे ठीक आहे, डोंट बी ओव्हर स्मार्ट. फाईल्स घेऊन मला भेट. पत्ता पाठवतोय मी तुला. सर नंतर एक अर्जंट काम आहे मला, नंतर बोलूया. सर बातमी खूप गंभीर आहे सर. काय? गोट्याचा कोणीतरी गळा कापून जेलमध्ये खून केलाय. काय? येस सर. बरं. येस सर. गोट्याचा हातून गेला, पण या गोट्याला नाचवणारा गोट्या हातून जायला नको. राईट सर. तू एक काम कर, गोट्याचं प्रकरण हँडल कर, मी येतो. येस सर. फाईल आणलीस? येस. ॲग्रीमेंट आणलं? त्याची काही गरज पडणार नाही, कारण आज रात्री मी US ला जातोय आणि आज मी तुला मारलं सुद्धा तरी काही फरक पडणार नाही. जसं गोटीला मारलं होतं तसं? मी गोटीलाच नाही, जतीन आणि भास्करला सुद्धा मारलंय. पण भास्कर सरांचा तर ऍक्सिडेंट झाला होता ना? गुड गुड, आय लाईक दॅट. सगळ्यांना तो ऍक्सिडेंटच वाटतो, पण माझ्या दृष्टीने ते छानच आहे. बट लेट मी टेल यू वन थिंग, तो ऍक्सिडेंट मी घडवला. कोणी केला ठाऊक आहे? गोटीच्या भावानं त्याच्या हातानं करवला मी. धुरंधरला माझ्याबद्दल संशय होता, पण पोलिसांनी हालचाल करायच्या आधीच मी तिथून निघून गेलो. पण धुरंधरचा राग माझ्या मनात होताच, तसाच राग गोटीच्याही मनात होता. कारण धुरंधरनं गोटीच्या भावाला अटक करवली होती. जतीन अलीकडे जरा जास्तच बडबड करत होता. त्याच्या कंपनीतला माल त्याच्या पाठीमागे कोणीतरी विकतोय असा त्याला संशय होता. पण मी अमेरिकेत असल्यामुळे माझ्यावर त्याचा संशय नव्हता. पण
जतीनचा मला धोका वाटत होता, म्हणून त्याला संपवणं गरजेचं होतं. म्हणून मी आणि गोटीनं प्लॅन आखला. गोटीनं धुरंधरचे बूट आणि गुप्ती चोरून आणली आणि मग त्या दिवशी आम्ही खुनात तिचा वापर केला. धुरंधर सहजच फसला. आमचं काम फत्ते होणार, पण मी पळून गेलो आणि तुम्ही हल्लात मिस्टर बजाज. am I right? फायनली वी मेट धुरंधर. व्हेरी नाईस टू मीट यू. पण आज आपली पहिली आणि ही शेवटची भेट ठरणार तर. खरं आहे मिस्टर बजाज, आपली ही पहिली आणि शेवटचीच भेट ठरणार आहे. कारण तुरुंगामध्ये येऊन तुम्हाला भेटायला माझ्या मनात तुमच्याबद्दल एवढं काही प्रेम सुद्धा नाही. ओ नो 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 धुरंधर, तुमची काहीतरी मिस्टेक होते. मी जतीनला मारलं नाही. पण मिस्टर बजाज, मी तर तसं बोललो सुद्धा नाही. आणि एक लक्षात ठेवा, गोटीला तुम्ही मारलत ना, त्याच्यापूर्वीच पोलिसांनी त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. आणि तुझं बोलणं मी रेकॉर्ड केलंय बजाज. बेईमान, ट्रेटर. बेईमान कोण बजाज सर, मी की तुम्ही? मी तर जतीन सरांच्या खाल्ल्या मिठाचं ऋण फेडतोय. बेईमानी तर तुम्ही केली तुमच्या मित्रांसोबत. आज त्रिमूर्ती ट्रेडर्स एक ब्रँड आहे. याला कारण भास्कर सर आणि जतीन सरांची मेहनत आहे. तुम्ही तर फक्त काही पैसे इन्व्हेस्ट केले म्हणून मलाही खात होतात. त्या दोघा सज्जनांचा हा चांगुलपणा आहे की इतकी वर्ष कंपनीचा नफा ते तुमच्या घशात होत होते. बस नमित, खूप बोलला. हो, एक सांगायचंच राहिलं, ते तुम्हाला सगळं कसं आयतं मिळत गेलं. पण एक बोलू, ते तुम्हाला पचवता आलं नाही, कारण तुमची ती लायकी नव्हती. बजाज, नमितनं त्याच्या प्रामाणिकपणानं कंपनीमध्ये पार्टनरशिप मिळवली होती आणि म्हणूनच आज जीवावर उदार होऊन तो तुझ्या समोर येऊन उभा राहिला. सर, कुणाला सांगताय हे? त्यांना जर हे कळलं असतं तर त्यांनी हे केलं असतं का? चल रे बाबा चल, तुझी अमेरिकेची सिटिझनशिप तर गेली. आता तुला जेलची प्रिझनशिप देतो. बजाज, तुझा खेळ संपलाय. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी थरार. जोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ दे मार. हलवी धरणी थर थर. धुरंधर